नंतर आता कोठाडी कंपाऊंड येऊर खारेगावसह शहरभर कारवाई होणार। ठाणे महापालिका आयुक्त सौरभराव यांची घोषणा। ठाणे खिडकाळी भागातील अनधिकृत गोदामांवर कारवाई करण्यात येत असली तरी ठाणे शहरातील बेकायदा बांधकामांवर मात्र कोणतीच कारवाई होताना दिसून येत नाही। हाच मुद्दा मांडत कारवाईत दुजाभाव होत असल्याचा आरोप नगरसेवकांनी सर्वसाधारण सभेत करताच प्रमाणात कोठाडी कंपाऊंड येऊर खारेगावसह शहरातील इतर भागातील बेकायदा बांधकामावरही कठोर कारवाई केली जाणार असल्याची घोषणा ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी सभागृहातच केली। त्यामुळे शहरातील अनधिकृत बांधकामाविरोधातील मोहीम आणखी तीव्र होण्याचे संकेत मिळाले आहेत। खिळकाळी परिसरात भूमाफियांनी 1000च्या आसपास रसायन, टायर, भंगाराच्या बेकायदा गोदामे उभारली असून या गोदामांना लागणाऱ्या आगीमुळे परिसरातील नागरिकांची सुरक्षितता धोक्यात आल्याचा मुद्दा सर्वसाधारण सभेत उपस्थित झाला होता। शिवसेना शिंदे गट पक्षाचे नगरसेवक बाबाजी पाटील यांनी हा मुद्दा मांडत कारवाईची मागणी केली होती। या टीकेनंतर खडबडून आलेल्या ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने विशेष मोहिमेअंतर्गत गोदामांचे संरक्षण करून त्यांचे बांधकाम पाडण्याचे काम सुरू केले होते। यात खिडकाळी परिसरात भूमाफियांनी 830 बेकायदा गोदामे उभारले असल्याची बाब ठाणे महापालिकेने केलेल्या सर्वेक्षणात उघडकीस आली असून यामध्ये रसायन, टायर, भंगाराचा साठा ठेवलेली सुमारे 152 गोदामे पालिकेने जमीनदोस्त करण्याची कारवाई केली आहे। उर्वरित गोदामांवर यापुढे कारवाई सुरूच राहील असल्याचे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले असतानाच या कारवाईवरून सभागृहात राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे गटनेते नजीब मुल्ला, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या नगरसेविका मर्जिया पठाण आणि MIM नगरसेवकांनी प्रश्न उपस्थित केले। ठाणे शहरातील कोठारी कंपाऊंडमध्ये बेकायदेशीरपणे नाईट क्लब, पब, फर्निचर दुकाने तसेच हॉटेल सुरू आहेत। खारेगावातही बांधकामे सुरू आहेत, मग भागातच कारवाई का, असा प्रश्न उपस्थित करत कारवाईत दुजाभाव होत असल्याचा आरोप केला होता। धोकादायक आणि धोकादायक नसलेली अशा पद्धतीने भागात कारवाई अपेक्षित होती, पण तिथे सरसकट कारवाई केली जात असल्याचा आरोप मुल्ले यांनी केला। दरम्यान या सर्वांना आयुक्त सौरभ राव यांनी उत्तरं दिली। आग लागते तेव्हा ती धोकादायक आणि धोकादायक नसलेली गोदामे पाहून लागत नाहीत, तसेच ही सर्वच गोदामे अनधिकृत असल्यानेच त्यावर कारवाई केली जात आहे। तसेच कोणत्याही एका भागाला लक्ष केले जात नसून प्रमाणित कोठारी कंपाऊंड येऊर खारेगावसह शहरातील इतर भागातील बेकायदा बांधकामांवरही कठोर कारवाई केली जाणार असल्याची घोषणा त्यांनी केली।